लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार आहेत। 3 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार आहेत। महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे खरं तर हे 3 महिन्यांचे पैसे ज्यांचे रखडलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता 4500 रुपये अर्थातच 3 महिन्यांचे हे एकत्र पैसे मिळणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता 4500 रुपये कधी मिळणार, शेवटी याची तारीख या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींना तुम्हाला मोठी दिलासादायक ही बातमी असणार आहे। ज्यांचे पैसे रखडलेले आहेत त्यांच्यासाठी ही मोठी बातमी असणार आहे आणि त्यासोबत ज्यांना डिसेंबर पर्यंतचे पैसे आलेले आहेत त्यांचा जानेवारी महिन्याचा हप्ता म्हणजे या ठिकाणी जानेवारी महिन्याचे पैसे प्लस मागचे राहिलेले पैसे मिळून या ठिकाणी हे 4500 रुपये कधीपर्यंत भेटू शकतात त्याचीच महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत। तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी या ठिकाणी ही आनंदाची बातमी आहे। गेल्या 3 महिन्यापासून रखडलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। तर तुमचे ही मागच्या 2 महिन्यापासून किंवा ऑक्टोबर महिन्यापासूनचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा। कारण की बघा आता प्रत्यक्ष पडताळणी देखील या ठिकाणी सुरू आहे। ती जशी पूर्ण होईल तसा तुम्हाला या ठिकाणी हा हप्ता जो आहे रखडलेला तुमचा भेटणार आहे। तर तुमचे किती महिन्यापासूनचे पैसे आलेले नाहीत कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। प्रत्यक्ष पडताळणीमध्ये तुमच्या ई-केवायसी मध्ये ज्यांच्या चुका झालेल्या आहेत त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं। त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नव्हता। तर अंगणवाडी सेविकांकडे प्रत्येक अंगणवाडी सेविकांकडे त्या गावानुसार त्या लाडक्या बहिणींची ज्यांची ई-केवायसी मध्ये चुका झालेल्या आहेत त्यांच्या याद्या देखील या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत आणि त्यानुसार प्रत्यक्ष पडताळणी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। तर बघा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपयाचा आर्थिक लाभ थेट त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा करण्यात येतो। तर या योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रियेमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर त्यासोबत जानेवारी या 3 महिन्यांचे हे पैसे थकलेले होते। तर पहा जानेवारी महिना संपलेला आहे, त्याची देखील पैशाची वाट लाडक्या बहिणी बघता आहेत। कारण की डिसेंबरचा हप्ता बऱ्याच जणांना आलाय, त्याच्यानंतर पुढे हा जानेवारीचा त्यांचा 19वा हप्ता जमा होणार आहे, त्याची देखील लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत। कारण की पूर्ण महिना संपून गेलेला आहे। फेब्रुवारी महिन्याचाही पहिला आठवडा संपत आलेला आहे, मात्र अजून जानेवारी महिना जो त्याचा लाभ आहे तो कधी देणार त्याची कुठलीही घोषणा झालेली नाही। त्याच्यामुळे ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे। कधीपर्यंत तुम्हाला जानेवारीचे आणि मागचे राहिलेले थकीत पैसे जमा होऊ शकतात त्याचीच महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत। तर बघा यामुळे अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली होती, काही ठिकाणी आंदोलनेही झालेली होती। ज्यांची या ठिकाणी ई-केवायसी मध्ये चुका झाल्या होत्या आणि त्यांना पैसे भेटले नव्हते त्या लाडक्या बहिणींनी काही ठिकाणी आंदोलनेही या ठिकाणी केलेली होती। आता हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत। महिला व बालविकास विभागाने या समस्येची दखल घेतली असून ई-केवायसी पूर्ण न झालेल्या किंवा त्रुटी असलेल्या अर्जांची फेड पडताळणी सुरू केली गेलेली आहे। अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत। तर आता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे या 3 महिन्याचे थकीत हप्ता एकत्रितपणे देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो ही तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी असणार आहे। तुमची थकीत पैसे देखील या ठिकाणी जमा होऊ शकतात। मागे देखील अशाच पद्धतीने थकीत पैसे पुढच्या हप्त्यासोबत काही वेळेस दिले गेलेले होते, ज्यांचे पैसे काही कारणास्तव तांत्रिक कारणामुळे राहिलेले होते। तर तुम्ही आता या ठिकाणी प्रत्यक्ष पडताळणी जी चालू आहे त्याच्यामध्ये पात्र ठरलात तर तुमचे हे थकीत पैसे पुढच्या म्हणजेच या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला आता एकदम 4500 रुपये म्हणजे 3 महिन्याचे पैसे जमा होणार आहेत। अर्जांची छाननी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच फेब्रुवारी महिन्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। मग कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते आणि कधीपर्यंत तुम्हाला पैसे येऊ शकतात त्याची पुढे माहिती आलेली आहे। तर बघा ज्या महिलांना यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळालेले नाहीत त्यांना 3 महिन्याचे एकत्रित 4500 रुपये भेटतील। तर तुमचे या ठिकाणी हप्ते भेटलेले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सर्वांनी सांगा। तर ज्या महिलांना आधीच 2 महिन्याचे हप्ते मिळालेले आहेत त्यांना फक्त जानेवारी महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता दिला जाऊ शकतो। म्हणजे ज्यांचे डिसेंबर पर्यंतचे नोव्हेंबर पर्यंतचे पैसे आलेले आहेत त्यांना फक्त जानेवारीचे पैसे भेटतील आणि बाकी ज्यांचे पैसे रखडले गेलेले आहेत त्यांना एकत्रित 3000 रुपये भेटू शकतात। तर ही माहिती महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या अपडेटनुसार आहे। ई-केवायसी आणि
पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच हे पैसे जमा होतील असं सांगण्यात आलेले. बघा, ई-केवायसी आणि त्याची जी पडताळणी आहे, ज्याच्यामध्ये ज्या काही लाडक्या बहिणी ई-केवायसी मध्ये अपात्र ठरवण्यात आलेल्या होत्या, तर त्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच मग हे पैसे जमा होणार आहेत. म्हणजे याचा अहवाल जो आहे अंगणवाडी सेविकांकडनं, महिला व बाल विकास विभाग तालुका स्तरावरनं, त्याच्यानंतर राज्य स्तरावरती, जिल्हा स्तरावरती जाऊन या ठिकाणी त्याची पुढची प्रोसेस केली जाणार आहे. तर योजनेच्या अधिकृत पोर्टलवरतीच या ठिकाणी तुमचे ई-केवायसी असेल किंवा अर्जाची स्थिती तपासण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीच्या काळात महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली होती आणि त्याचा मोठा राजकीय फायदा देखील महायुती सरकारला मिळाल्याचं दिसून आलेलं होतं. तर आता सध्या लाखो महिलांना या योजनेचा लाभ भेटत असून पात्रता पूर्ण करणाऱ्या महिलांना या महिन्यात एकत्रित हप्ते मिळण्याची शक्यता आहे. तर बघा, ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना याच महिन्यात हे पैसे भेटू शकतात. मग नेमके कधी या ठिकाणी पैसे भेटू शकतात? बघा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. जानेवारीचा हप्ता तुमचा लांबणीवरती जाऊ शकतो. तर पुढे याचे पैसे मग कधीपर्यंत भेटू शकतात? लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे. बघा, मागचे भरपूर सारे या ठिकाणी आपण जवळपास 5 ते 7 इन्स्टॉलमेंट बघितले, तर प्रत्येक महिन्यामध्ये हे हप्ते लांबणीवरती गेलेले आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना हे वेळेवरती पैसे भेटताना दिसत नाहीत. पैसे भेटतात मात्र त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणी 1 तारीख फिक्स करण्याची देखील या ठिकाणी मागणी करतायत. कारण की 1 तारखेपासून 30 ते 31 तारखेपर्यंत लाडक्या बहिणी पूर्ण महिनाभर वाट पाहतात, मात्र ते पैसे त्यांचे त्या महिन्यामध्ये जमा होत नाहीत. त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स करावी? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स होण्यास मदत होईल. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता सर्वात मोठी बातमी आलेली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता लांबणीवरती जाऊ शकतो. जिल्हा परिषद निवडणुकीआधी पैसे मिळण्याची या ठिकाणी शक्यता जी आहे ती कमी झालेली दिसत आहे. कारण की कुठलीही हालचाल जी आहे प्रशासकीय स्तरावरती हे पैसे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदर देण्याची होताना दिसत नाही. त्याच्यामुळे मग पुढे हे पैसे कधी भेटू शकतात? बघा, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला हे 1500 रुपयाचा आर्थिक आधार दिला जातोय. दरम्यान आता लाडकी बहीण योजनेत डिसेंबर पर्यंतचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. त्यापैकी काही महिलांना डिसेंबर आणि नोव्हेंबरचे पैसे जमा झालेले नाहीत. ई-केवायसी प्रक्रियेमध्ये त्यांचे प्रॉब्लेम झाल्यामुळे, या ठिकाणी चुकीची प्रक्रिया त्यांनी केल्यामुळे तर त्यांची आता पुन्हा पडताळणी होते आहे. तर महिला आता जानेवारी महिन्याच्या देखील हप्त्याची वाट पाहत आहेत. ज्यांना डिसेंबर पर्यंतचे पैसे भेटलेले आहेत ते पुढच्या हप्त्याची म्हणजे जानेवारीची देखील वाट पाहत आहेत. तर जानेवारी महिना संपला तरीही देखील महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे 19व्या हप्त्याचे जमा झालेले नाहीत. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे येतील असं सांगण्यात येत होतं, मात्र जानेवारीचा हप्ता अजून लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे. कारण की ह्या पहिल्या आठवड्यात अजून कुठलीच हालचाल झालेली दिसत नाही. तर मग नेमके जानेवारी महिन्याचे पैसे हे तुमचे कधीपर्यंत भेटू शकतात? बघा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असं सांगितलं गेलेलं होतं, मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत. 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला निकाल लागणार आहे. अशा परिस्थितीत अजून योजनेच्या हप्त्याबाबत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे हा हप्ता निवडणुकीपूर्वी तरी येणार नाही असं दिसतंय. त्याच्यामुळे मग तुम्हाला हे पैसे जे आहेत 9 फेब्रुवारी नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटपर्यंत तुम्हाला कधीही भेटू शकतात. म्हणजेच या ठिकाणी 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात देखील हे फेब्रुवारीच्या पैसे जमा होऊ शकतात. निवडणुका झाल्यानंतरच आता हे पैसे भेटू शकतात, कारण की अजून कुठलीही हालचाल त्याबद्दलची होताना दिसत नाही. तर जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी 9 तारखेच्या नंतर या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. आणि त्यासोबत राहिलेले लाडक्या बहिणींचे रखडलेले पैसे जे आहेत नोव्हेंबर डिसेंबरचे असतील किंवा कुणाचे ऑक्टोबरचे असतील, ज्या लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये पात्र होतील तो देखील या ठिकाणी जो रखडलेला हप्ता आहे जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत दिला जाण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण अपडेट आपण बघितलेला आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.